जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बघा, विशेष परवानगी संदर्भात जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपल्याला बघा काही दिवसामध्ये या ठिकाणी बघा मिळू शकते। तर त्या संदर्भात बघा, जे काही पवित्र प्रणालीवर सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची ज्या यादी जाहीर झाली होती, तर त्या यादीमध्ये जे समांतर आरक्षणामध्ये सध्या कॅन्डिडेट मिळाले नाही, तर त्या कॅन्डिडेटचं बघा जे काही कन्व्हर्टेड होऊन सध्या जे कॅन्डिडेट आहे ते असेल माजी सैनिक असेल, अंशकालीन असेल किंवा मग या ठिकाणी प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, तर असे कॅन्डिडेट सध्या काही जिल्हा परिषदमध्ये सध्या मिळाले नसल्यामुळे ते जी पदं आहे तर ती त्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षणामध्ये सध्या कन्वर्ट होऊन सध्या जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तो होणार आहे। तर आज आपण जे काही एसटी प्रवर्गाच्या ज्या कन्व्हर्टेड जागा असेल तर त्या वेकेन्सी सध्या किती असणार आहे तर त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर निश्चित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात बघा माहिती मिळेल। तसंच आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज सध्या व्हिडिओ बनवत आहे, नेमकं तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या ज्या काही कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीमध्ये सध्या समांतर आरक्षणाची जी पदं सध्या रिक्त होती तर ती पदं किती रिक्त राहिलेली आहे आणि कितीपर्यंत आपल्याला समांतर आरक्षणाचा जो राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये पदं येऊ शकतात। तर प्रत्येक कॅटेगरीची आपण सध्या व्हिडिओमध्ये माहितीही देत आहे। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसटी संदर्भात माहिती घेऊया, तर निश्चित शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ओपन कॅटेगरी संदर्भात ज्या सर्वसाधारण कन्व्हर्टेड जे राऊंड असेल तर त्या संदर्भात पदं बघितली आहे। तर आजच्या जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो आहे एसटी प्रवर्ग, म्हणजे जो काही अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सध्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये किती सध्या रिक्त पदं आहे, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदची असेल, नगरपालिका असेल आणि महानगरपालिका संदर्भात जे पदं आहे तर ते सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सध्या रिक्त आहे तर ते महत्त्वाचं आपण बघणार आहोत। तर निश्चित शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा। तर आपण जे काही महत्त्वाचं बघणार आहोत तर त्याच्यामध्ये समांतर आरक्षणासंदर्भात, म्हणजे ज्या समांतर आरक्षणामध्ये सध्या कॅन्डिडेट मिळाले नाही, मग समांतर आरक्षणमध्ये माजी सैनिक असेल, त्यानंतर अंशकालीन असेल, पदवीधर, त्यानंतर बघा जे काही भूकंपग्रस्त असेल, त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल, असे जे काही कॅन्डिडेट सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये समांतर आरक्षणाचे मिळाले नाही, मग ते कॅन्डिडेट सध्या किती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जो काही एस टी प्रवर्ग आहे तर एस टी प्रवर्गाचं आपण ह्या ठिकाणी बघा सध्या जी काही वेकेन्सी असणार आहे समांतर आरक्षण म्हणजे जो काही कन्व्हर्टेड राऊंड सध्या होणार आहे तर त्याच्यामध्ये किती पदं सध्या येऊ शकतात तर त्या संदर्भात आपल्याला ह्या ठिकाणी बघा माहिती मिळणार आहे। मग त्याच्यामध्ये आपण आधी जिल्हा परिषदचे बघूया, त्यानंतर महानगरपालिकेचे, त्यानंतर जे काही नगर परिषद असेल किंवा नगरपालिकेचे, अशा या ठिकाणी बघा तिन्ही जे काही आस्थापना आहे तर त्यांची सध्या या ठिकाणी बघूया। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तर तो कन्व्हर्टेड राऊंड नेमका कसा होणार आहे, तर जो कन्व्हर्टेड राऊंड जो असेल तर त्याच्यामध्ये बघा ज्या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामध्ये, उदाहरणार्थ आता आपण ह्या ठिकाणी एस टी प्रवर्गाचं सध्या बघणार आहोत, तर एस टी प्रवर्गामध्ये जे समांतर आरक्षणामध्ये जी पदं आली होती मग त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असेल, हे जे काही समांतर आरक्षणामध्ये जे येतात तर ती सध्या कॅन्डिडेट अवेलेबल झाले नाही, तर ती जी पदं आहे तर ती पदं ह्याच कॅटेगरीच्या, म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणाची पदं रिक्त असेल तर त्याच कॅटेगरीच्या प्युअरमध्ये, म्हणजे जे काही सर्वसाधारण जे असणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या कन्वर्ट होणार आहे। मग ह्याच्यामध्ये फक्त जे माजी सैनिकची पदं आहे तर ती माजी सैनिकची पदं त्यांच्या जो काही GR नुसार जे त्यांची टक्केवारी सध्या जी आहे तर त्या टक्केवारीनुसार त्यांना राखीव ठेवण्यात येतात आणि जे उर्वरित पदं असतात ते सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट होत असतात। तर असे हे प्रत्येक कॅटेगरीचे जे सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट होणार आहे मग त्याच कॅटेगरीच्या रिक्त पदाचं त्यांच्या प्युअरमध्ये सध्या कन्वर्ट होणार आहे। त्यानंतर आपण पुढे बघूया की ज्या जिल्हा परिषदची आपण पहिल्यांदा रिक्त पदे सध्या किती जिल्हा परिषदमध्ये किती ह्या ठिकाणी बघा अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गाची जो काही रिक्त पदांचा तपशील आहे तर तो आपण बघूया। तर हा रिक्त पदांचा जो तपशील आहे तो मागे जी तुम्हाला यादी दाखवली विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही यादी लागलेली आहे 11,085 उमेदवारांची, तर त्या यादीमध्ये जो काही डेटा आहे तर त्या डेटाला ॲनालिसिस करून सध्या हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जी जिल्हा परिषदमध्ये रिक्त राहिलेली पदं आहे तर ती या ठिकाणी ॲनालिसिस करून सध्या आकडेवारी ही देण्यात आली आहे। तर आधी आपण जिल्हा परिषदची रिक्त पदे बघूया। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ज्या जिल्हा परिषदमध्ये सर्वात आधी आपण जे काही जळगाव जिल्हा परिषद असेल तर ती बघूया। तर जळगावमध्ये 28 पदं एस टी प्रवर्गाची सध्या या ठिकाणी बघा कन्व्हर्टेडमध्ये येऊ शकतात। त्यानंतर वर्धामध्ये 3 पदं रिक्त होती, त्यानंतर नागपूरमध्ये 21 पदं आहे, नाशिकमध्ये 11 पदं आहे, भंडारा जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी 7 पदं आहे, जालना जिल्हा परिषदमध्ये 24 पदं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये 37 पदं आहे। त्यानंतर बघा पुढचं जे काही जिल्हा परिषद आहे
तर ते आहे रायगड जिल्हा परिषद. तर रायगडमध्ये जवळपास 64 पदं या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर पुणे जिल्हा परिषद असेल तिथं 45 पदं आहे. त्यानंतर झेडपी अहमदनगर असेल 38 पदं आहे. त्यानंतर झेडपी धाराशिवमध्ये या ठिकाणी 29 पदं आहे. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्हा परिषद आहे. रत्नागिरीमध्ये 75 पदं सध्या या ठिकाणी रिक्त आहे समांतर आरक्षणाची. त्यानंतर सगळ्यात जास्त या ठिकाणी बघा सातारा जे काही जिल्हा परिषद आहे तिथे 104 पदं हे ST प्रवर्गाचे सध्या समांतर आरक्षणाचे रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 2 नंबरच्या या ठिकाणी बघा सर्वात जास्त सोलापूर जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी 110 पदं समांतर आरक्षणाचे ST प्रवर्गाचे या ठिकाणी रिक्त आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पुढच्या जे काही जिल्हा परिषद आहे तर ती आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये देखील 47 म्हणजे 47 पदं सध्या रिक्त राहिलेली दाखवत आहे. त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूर असेल तिथे बघा 98 म्हणजे 98 पदं या ठिकाणी रिक्त राहिलेली दाखवत आहे. सांगलीमध्ये बघा 39 म्हणजे 39 पदं रिक्त आहे. आणि या ठिकाणी धाराशिव असेल तिथं 30 पदं या ठिकाणी बघा रिक्त दाखवत आहे. म्हणजे जवळपास जे काही टोटल आपण या ठिकाणी बघू शकतो तर ते टोटल आहे 789 पदांचं या ठिकाणी बघा सध्या ST प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामध्ये रिक्त ही फक्त जिल्हा परिषदची आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर बघा पुढचं जे काही बघूया आपण महानगरपालिकामध्ये ज्या ST प्रवर्गाचे सध्या रिक्त पदं किती आहे तर ते एकंदरीत समांतर आरक्षणामध्ये महानगरपालिकेमध्ये देखील महत्त्वाच्या वेकन्सी ST प्रवर्गाच्या आलेल्या होत्या. तर ST प्रवर्गाच्या वेकन्सी सध्या बघूया तर जे काही महानगरपालिका आधी आपण सर्वात आधी नवी मुंबईचं बघूया तर नवी मुंबईमध्ये हिंदी विषयाचे 2 पदं सध्या रिक्त दाखवत आहे. त्यानंतर ठाणेमध्ये 3 पदं आहे. त्यानंतर बघा जे काही मुंबई असेल तर मुंबईमध्ये या ठिकाणी इंग्लिश मीडियमचे 22 पदं आहे. हिंदी मीडियमचे 7 पदं आहे. मराठी मीडियमचे 7 पदं आहे आणि उर्दू मीडियमचे 5 पदं आहे. त्यानंतर बघा PMCचं बघूया. PMCचं या ठिकाणी इंग्लिश मीडियमचे 7 पदं आहे. मराठी मीडियमचे 8 पदं सध्या रिक्त आहेत. तर हे जी पदं आपण बघतो आहे ते आहे 1 ते 8 दरम्यानची पदं. त्यानंतर बघा मालेगावमध्ये या ठिकाणी उर्दूचे 7 पदं या ठिकाणी सध्या रिक्त आहे. त्यानंतर बघा PCMCमध्ये मराठी माध्यमाची 2 पदं सध्या रिक्त आहे. एकंदरीत मनपाचं या ठिकाणी झालं. त्यानंतर पुढची जी काही महानगरपालिका आहे ती आहे भिवंडी. तर भिवंडीमध्ये जवळपास 5 पदं उर्दूची रिक्त आहे. कोल्हापूरमध्ये 2 पदं मराठी मीडियमचे रिक्त आहे. त्यानंतर सांगली मिरजमध्ये 2 पदं या ठिकाणी मराठी मीडियमचे रिक्त आहे. तर अशी ही महानगरपालिका संदर्भात या ठिकाणी बघा जी काही पदं ST प्रवर्गाचे सध्या रिक्त आहे तर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत या ठिकाणी बघा सर्व जर रिक्त पदं आपण बघितली तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नपाची या ठिकाणी आकडेवारी तुम्हाला दिसते. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जवळपास बघा 789 जी पदं आहे ती फक्त मराठी माध्यमाची या ठिकाणी बघा रिक्त आपल्याला ST जी प्रवर्ग आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी समांतर आरक्षणाचे बघायला भेटत आहे. त्यानंतर मनपामध्ये बघा मराठी मीडियमसाठी 24 पदं आहे. हिंदीसाठी 9 पदं आहे. उर्दूसाठी 54 पदं आहे आणि इंग्लिश मीडियमसाठी 22 पदं आहे. जवळपास 109 पदं सध्या मनपामध्ये ST प्रवर्गासाठी समांतर आरक्षणामध्ये रिक्त आहे. आणि नगरपालिका या ठिकाणी बघा 2 पदं सध्या रिक्त आपल्याला दिसत आहे. मग ह्यांची जर आपण या ठिकाणी बघा बेरीज जर केली तर या ठिकाणी तुम्हाला मी पुढे दाखवतो जे काही ST प्रवर्गाची एकूण टोटल जी रिक्त पदं आहे तर समांतर आरक्षणामध्ये जे कन्व्हर्टेड होणार आहे किंवा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या येऊ शकतात तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे जवळपास 789 पदं आहे. त्यानंतर महानगरपालिकेची या ठिकाणी बघा 111 पदं आहे. असे टोटल जी पदं आहे नगरपालिका आणि महानगरपालिका मिळून अशी जवळपास 900 पदं कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या जे काही 1 ते 8 आहे तर ह्या वर्गामध्ये जिल्हा परिषदचे नगरपालिका आणि महानगरपालिका तर अशा ह्याचे जवळपास 900 पदांचं या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या जे काय ST प्रवर्गाच्या आरक्षणानुसार या ठिकाणी प्युअरमध्ये कन्व्हर्टेड होऊ शकतात. मग ह्याच्यामध्ये माजी सैनिकच्या ज्या काही त्यांच्या GRनुसार जी टक्केवारी आहे ती राखीव होऊन उर्वरित जे पदं असेल 900 पैकी तर एवढी पदं सध्या जी काही कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर एकंदरीत हा जो डेटा होता तर तो डेटा या ठिकाणी बघा जी काही यादी लागलेली होती विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्या यादीमधून संपूर्ण जिल्हा परिषद असेल मनपा असेल आणि नपा असेल तर त्यांचा या ठिकाणी एकंदरीत डेटा सध्या आपण ॲनालिसिस करून काढलेला आहे. म्हणजे जवळपास 900 म्हणजे जे काही 800 ते 900 दरम्यान जी पदं आहे ती सध्या ST प्रवर्गाची कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या येऊ शकतात. तर अशी ही एक महत्त्वाची ॲनालिसिस माहिती होती. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकतात. इतरांना देखील शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. ही PDF आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या देण्यात आली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तसंच जे काही इतर जे प्रवर्ग असेल
आता ह्याच्यामध्ये आपण ओपन संदर्भात या ठिकाणी बघा जी काही ॲनालिसिस माहिती होती जागेसंदर्भात, तर त्या संदर्भात देखील व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ यूट्यूबवर आहे आपला, काल परवा अपलोड झालेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर आज आपण ST प्रवर्गासंदर्भात बघितलं आहे. पुढे जे काही उर्वरित ज्या कॅटेगरी आहे, SC असेल, OBC असेल, EWS असेल, या संपूर्ण ज्या काही कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरींचं देखील असं ॲनालिसिस व्हिडिओ पुढे आपण अपलोड करणार आहे. तर निश्चित त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जी माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला तात्काळ तुमच्यापर्यंत या ठिकाणी बघा मिळून जाईल. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची सध्या अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात, कारण या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंड ह्या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी होऊ शकतं. आणि जे काही विशेष परवानगी संदर्भात जे पत्र असेल तर ते पत्र बघा लवकरच आपल्याला जे काही निवडणूक आयोगाचं जे स्टेटमेंट असेल तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही या ठिकाणी बघा जे काही सध्या आयुक्त कार्यालय असेल किंवा मंत्रालय स्तरावर त्यांचं जे डिसिजन असेल ते प्राप्त हे होऊ शकतं. आणि त्याच्या डिसिजनच्या आधारावर पुढील जी काही भरती प्रोसेस आहे कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात ती या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल नेमक्या कितीपर्यंत या ठिकाणी बघा पद सध्या येऊ शकतात. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.